बाळासाहेब ठाकरेंचं निर्वाण झाल्यानंतर आज शिवसेनेची जी परिस्थिती आहे ती आज संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंचे अनेक आमदार महाराष्ट्रातून निवडून गेले. या 20 वर्षाच्या कालखंडात अनेक नगरसेवक राज ठाकरेंनी त्यांच्याकडे निवडणुकीच्या माध्यमातून तयार शिवसेना जी आहे शिंदेची सेना ही शिंदे सेना नसून अमित शहा सेनांनी त्यांची सर्व नगरसेवक ही एका हॉटेलमध्ये मुंबईमध्ये कुठल्या भाजपकडनं होऊ शकतो किंवा ठाकरे गटाकडनं दगाफटका होऊ शकतो. त्यामुळं आपले निवडून आलेले नगरसेवक हे जर दुसऱ्याच्या गळाला लागले तर आपली नाचक्की होईल याची पूर्ण खात्री ही नमस्कार, मी दीपक जागृत लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत करतो. अर्थातच निकाल लागलाय. 15 तारखेला निवडणूक आणि 16 तारखेला निवडणुकीचा निकाल. म्हणजे जवळपास 29 महानगरपालिकांचा हा निकाल संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रामुख्यानं आपण आज मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलणार आहोत. BMC कायमच चर्चेत राहिली आहे. गेल्या अनेक शतकांपासनं अनेक दशकांपासनं BMC ही शिवसेनेकडेच राहिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच ती होती आणि याआधी अनेक निवडणुका झाल्या. बाळासाहेब हयात असताना सुद्धा ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला शिवसेनेला अनेक वेळेला एक हाती सत्ता मुंबईकरांना दिली होती. बाळासाहेब ठाकरेंचं निर्वाण झाल्यानंतर आज शिवसेनेची जी परिस्थिती आहे ती आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आणि अशातच गेल्या म्हणजे ज्याला 20 वर्षाचा मोठा कालखंड गेलेला राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून आपला स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. आणि त्यांना जनतेनं महाराष्ट्रानं डोक्यावर पण घेतलं आणि राज ठाकरेंचे अनेक आमदार महाराष्ट्रातून निवडून गेले. या 20 वर्षाच्या कालखंडात अनेक नगरसेवक राज ठाकरेंनी त्यांच्याकडे निवडणुकीच्या माध्यमातून तयार केले. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी हे सगळं जे वातावरण आहे हे वातावरण ज्या प्रमाणात गढूळ व्हायला लागलं. जसं भाजपनं खेळी खेळणं सुरू केलं. अमित शहांनी म्हणजे अर्थात संजय राऊत हे कायम म्हणत असतात की शिवसेना जी आहे शिंदेची सेना ही शिंदे सेना नसून अमित शहा सेना आहे. त्यामुळं अमित शहा यांची जी शिंदे सेना आहे ती बाळासाहेब ठाकरेंचा एक गट, उभाठा सेनेचा एक गट फुटल्यानंतर वेगळी झाली. आणि त्यांनी सुद्धा मुंबई महानगरपालिका सह संपूर्ण महाराष्ट्रातल्या उरलेल्या 28 महानगरपालिका ह्या त्यांनी लढवल्या. अर्थातच मुंबईमध्ये 227 जागांसाठीचं निवडणुकीचं मतदान हे 15 जानेवारीला झालं आणि लागलीच 16 जानेवारीला हा निकाल होता. संपूर्ण महाराष्ट्रानं निकाल बघितला. जवळपास भाजपनं 89 जागा, त्यानंतर शिंदे सेना जी आहे एकनाथ शिंदेची त्यांनी 29 जागा आणि एकंदरीत BJP प्लस शिंदे सेना यांच्या 118 जागा पूर्ण होऊन त्यांचा बहुमताचा आकडा आता ह्या मिनिटाला तरी स्पष्ट आहे. अजून महापौर बसलेला नाही. त्याबद्दलची खलबत ही चालू आहे. देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रात नाही असं ऐकण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी या संदर्भामध्ये आपला जो काही पॅटर्न आहे, जो हॉटेलिंग पॅटर्न आहे, हॉटेल पॉलिटिक्स ज्याला आपण सध्या म्हणू शकतो, की त्या पॅटर्न प्रमाणे त्यांनी झाडी डोंगर करण्यासाठी 40 नगरसेवक गुवाहाटीला नेले होते. तशाच प्रकारे शिंदेंनी त्यांची सर्व नगरसेवक ही एका हॉटेलमध्ये मुंबईमध्ये ठेवलेली आहे. ही सर्व नगरसेवक त्यांच्या अखत्यारीत म्हणजे त्यांच्या देखरेखीखाली आहेत. अर्थातच त्यांना कोणाची भीती असावी, कोणाची दगाफटका कुठल्या भाजपकडनं होऊ शकतो किंवा ठाकरे गटाकडनं दगाफटका होऊ शकतो. त्यामुळं आपले निवडून आलेले नगरसेवक हे जर दुसऱ्याच्या गळाला लागले तर आपली नाचक्की होईल याची पूर्ण खात्री
ही शिंदेंना आहे. त्यामुळे शिंदेंनी गेल्या 2 दिवसापासून निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिंदेंनी आपले जे काही नगरसेवक आहे त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. आतापर्यंत ही बातमी जरी खरी असली तरी या संदर्भामध्ये अनेक खलबत मागच्या पडद्याच्या मागे होत आहेत, असं संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये रविवारी सांगितलंय. एकंदरीतच आपण आजचा व्हिडिओ बनवतोय राजकीय विश्लेषण. तुम्ही संपूर्ण मेनस्ट्रीम मीडिया असेल, यूट्यूब चॅनल शेकडोभर आहेत, त्यांच्यावरती तुम्ही बघतायत. मला इथे एकच सांगायचंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत आल्यानंतर काही करिश्मा झाला का किंवा काही बदल झालेत का? तर हो, झालेत. जो टक्का आहे, मताचा टक्का जरी आहे तसाच मेंटेन राहिलेला जरी असेल तरी मात्र शिवसेनेतून शिंदे गटामध्ये गेलेली जी फळी होती, जे 29 नगरसेवक शिंदे सेनेचे निवडून आले, ते नगरसेवक देखील ठाकरे गटाचेच असल्याचं बोललं जात आहे. ते यासाठी की ती शिंदेची सेना जरी असेल तरी वैचारिक प्रवाह हा त्यांच्यामध्ये आजही बाळासाहेब ठाकरेंचाच आहे. त्यामुळं ती उभाटाचेच आहेत असं म्हणायला वाव आहे, असं अनेक राजकीय धुरीण म्हणतायत. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की येणाऱ्या काही काळामध्ये, येणारा काळ म्हणजे अर्थातच येत्या 4 ते 5 दिवसामध्ये मुंबईमध्ये कुणाचा महापौर बसतो. मुंबई महानगरपालिका ही भाजपच्या ताब्यात जाऊन भाजप महापौर पद घेतं की शिंदे हे नाराज होतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना त्यांच्या नाराजीला खतपाणी घालून त्यांना महापौर पद देऊ शकतात का, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर शिंदेंनी जरी महापौर मागितलं तरी सगळ्यात महत्वाची कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा घटक असतो, ज्याला आपण स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणतो, ज्याला स्थायी समिती सदस्य म्हणत असतो, माफ करा, स्थायी समिती अध्यक्ष म्हणत असतो. त्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी सुद्धा जोरदार प्रयत्न शिंदेकडनं चालू आहेत असं उघड आपल्याला पाहायला मिळतंय. शिंदे हे नुसतेच महापौर पद घेऊन शांत बसणाऱ्यातले राहतील का, किंवा स्थायी समितीवरती माझा चेअरमन सुद्धा बसला पाहिजे याच्यासाठी ते आग्रही असतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. अर्थातच आशिया खंडातील सर्वात मोठी बजेट असलेली महानगरपालिका जी मुंबई महानगरपालिका आहे, तिच्या हातातल्या सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या या कोणाच्या हातात जातात, हा महत्वाचा विषय आहे. कारण देवेंद्र फडणवीस सहजासहजी आपली अनेक वर्षापासूनची अधुरं असलेलं स्वप्न हे पूर्ण करणं त्यांना गरजेचं वाटतं का, आणि आपलाच महापौर, मराठी महापौर त्या ठिकाणी बसवता येतो का, याचा प्रयत्न ते शेवटपर्यंत करत राहणार. राजकारणामध्ये आज आपण या सगळ्या गोष्टी जरी बघत असलो तरी अमित शहा जो एकनाथ शिंदेचा गट आहे, जो अमित शहा एकनाथ शिंदेचा गट आहे असं अनेक राजकीय तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे की हा जो गट आहे याला अमित शहाच प्रोडक्ट करत असतात, अमित शहाच या गटाला सांभाळत असतात आणि अमित शहांनीच या गटाला जन्म दिलेला आहे. असो, महत्वाचा मुद्दा असा आहे की या सर्व प्रकारामध्ये बीजेपीचे जे अर्बन मतदार आहेत, म्हणजे जे शहरी मतदार आहेत, त्यामध्ये आपल्याला काही बदल झाला दिसतोय का? बीजेपीनं महाराष्ट्राच्या अर्बन बेल्ट्समध्ये जसं काही मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे, पुणा, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली मध्ये काही शीट शेअर केले होते, त्याच्यामध्ये मोठी वाढ केलेली होती. म्हणजे काय की बीएमसी मध्ये महापौर आणि डेप्युटी जो डेप्युटी महापौर म्हणतो आपण ज्याला, उपमहापौर, यांची मागील निवडून आलेल्या 227 कॉर्पोरेटरच्या मदतीनं बोलवली जाते अशी सभा होते. म्हणजे या सर्व प्रकारामध्ये देवेंद्र फडणवीस हे सहजासहजी महापौर पद हे शिंदेना देतील का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर येणाऱ्या 2029च्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुका आपल्या हातून जायला नको, त्यामुळं शिंदे सेनेला आपल्याला धरून ठेवणं गरजेचं असेल का, किंवा शिंदे सेनेला त्यांना कोंडीत पकडून, शिंदेची जी कोंडी त्यांनी मागच्या काही 6 महिन्यांपूर्वीपासून शिंदे सेनेच्या जे कोणी आमदार होते ज्यांच्याकडं खाती वाटप झालेली होती त्या मंत्र्यांना फ्री हँड नव्हता, काम करताना त्यांना योग्यरित्या काम करण्याची संधी मिळत नव्हती. त्याचबरोबर जो काही निर्णय असायचे ते सर्व निधी निर्णय
हे देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसमधूनच ठरायचे. त्यामुळं तुमच्याकडं पाणी पुरवठा खाता असू द्या किंवा तुमच्याकडे इंडस्ट्रीयल खाता असू द्या, असे शिंदेचे मंत्री असले तरी त्या मंत्र्यांना देखील या सर्व गोष्टीमध्ये काम करताना डिस्टर्बन्स हा CMO म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीसांच्या ऑफिसकडनं येत होतं. हे स्वतः रडणं शिंदेंनी अमित शहांकडे दिल्लीला जाऊन केलं होतं. त्यानंतर थोडाफार काही फरक पडला असेल असं आपण म्हणू शकतो. पण सध्या तरी गेल्या 2 महिन्यापूर्वीपासून महानगरपालिकाच्या निवडणुका आल्या, त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठका थांबल्यात आणि मंत्रिमंडळात हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाच्या बैठका थांबल्यानंतर या संदर्भामध्ये सर्वांचा फोकस हा अर्थातच 29 महानगरपालिकांवरती आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे तुर्तास आपण मंत्रिमंडळामध्ये किंवा राज्यस्तरावर असलेल्या या सर्व गोष्टींकडे जरी लक्ष दिलं नाही तरी सध्या 29 महानगरपालिकांचा महापौर कोण होतो आणि कोण कुणाचा टेकू घेऊन उभा राहतो किंवा कोण फुटतं, कारण फुटणं ही परंपरा आपल्या महाराष्ट्राला जुनी आहे, नवीन नाही, ती आपल्याला जुनी आहे. कारण की एखादा गट मजबूत असेल तर त्याला फोडण्याचं, त्याला भगदाड पाडण्याचं काम हे दुसरा गट करत असतो. त्यामुळं म्हणजे मनसेचे अविनाश जाधव यांनी तर स्पष्ट सांगितलं होतं. अर्थात मनसेला दुर्दैवानं खूप काही जागा अजिबातच जिंकल्या आल्या नाही आणि त्यांनी मात्र हे सांगितलं होतं की ज्या वेळेला आमचा नगरसेवक निवडून आला आणि जर तो दुसऱ्याच्या गळाला लागत असेल तर त्यानं विचार करून ठेवायचा, त्याचे आम्ही काय हाल करू. अर्थातच हे सर्वच पक्षांनी करणं गरजेचं आहे. पक्षांतरबंदी हा महत्त्वाचा मुद्दा अनेक वेळेला आपण चर्चेत घेतलाय, पण त्याच्यावर फारसं काही त्याला गांभीर्यानं घेतलं जात नाही. आता ठाकरे केंद्रित शिवसेना जी आहे त्यांनी काही महत्त्वाच्या अर्बन वॉर्ड्समध्ये जिंकलेले तरी एकंदर विजय संख्येवर मात्र ते कमी पडले आहेत. म्हणजे आता आपल्याला इथं बघायचं आहे की महाराष्ट्र जसं सिविक पोल्स 2026 मध्ये काय तयार होतं, म्हणजे BMC कसं भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, सर्वात मोठा रिजन आहे. BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका हिचा खूप मोठा आवाका आहे. म्हणजे संपूर्ण देशातून नाही तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे बघितलं जातं. आणि आता मला इथं तुम्हाला एक विस्तृत विश्लेषण सांगायचं आहे. ते असं आहे की भारताच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे बाबतीतलं एक अनोखं स्थान आहे आणि केवळ भारतातली नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मी वारंवार सांगतोय. आणि म्हणूनच महानगरपालिकेवरती कायम डोळा असलेला सर्वच पक्षांचा डोळा असतो, कारण की ती तिजोरी खूप मोठी आहे, तिच्या माध्यमातून खूप कामं करता येतात, आपले घरं पण भरता येतात आणि भरपूरशा गोष्टी करता येतात. मग त्याला अपवाद कुठलाही पक्ष नाही. त्यामुळं म्हणजे याची आर्थिक कारणं काय मला हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे काय होतं, मुंबई महानगरपालिकेचे अर्थविषयक भाग सर्वाधिक महत्त्वाचा आहे. BMCचे वार्षिक अंदाजपत्रक अनेकदा काही राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा पेक्षा देखील पुढे गेलंय. म्हणजे मला एक म्हणायचंय, राज्याचा जो अर्थसंकल्प वर्षातनं एकदा मांडला जातो, तर BMCचं जे अंदाजपत्रक आहे त्या अंदाजपत्रकाचा जो वार्षिक आकडा आहे तो सुद्धा एका राज्याच्या, एखादं XYZ राज्य त्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या आकड्याचा समान भाग आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे किती मोठा अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर BMCचं जे वार्षिक बजेट साधारण लाखो कोटींच्या श्रेणीमध्ये येतं. याची तुलना केल्यास काही राज्य जसं गोवा, त्रिपुरा, सिक्कीम, हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्याच्या बजेटपेक्षा देखील BMCचं बजेट मोठं आहे. म्हणजे बघा, राज्याचं बजेट, गोवा राज्याचं जेवढं वार्षिक बजेट आहे त्याच्याही पेक्षा मोठं नुसतं एका मुंबई शहराचं, एका मुंबई महानगरपालिकेचं आहे. का तिच्यावरती डोळा राहणार नाही? सत्ताधारी असू द्या, विरोधक असू द्या, त्या खात्यांवरती का डोळा नसावा? त्या स्थायी समितीच्या चाव्यांवरती, त्या स्थायी समितीच्या तिजोरीवरती का डोळा नसावा? स्थायी समितीचा चेअरमन होण्यासाठी रस्सीखेच का नसावी? महापौर पद, उपमहापौर पद आपल्याचकडे यावं यासाठी रडरड भांडणं आणि अक्षरशः खालच्या थराला जाण्याची वेळ का यायला नसावी? कारण की मुंबई महानगरपालिका ही सोन्याची कोंबडी म्हटली हरकत नाही, म्हणजे सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे. जी मुंबई महानगरपालिका आहे ती सगळ्यांना मिळून खाता येते,
सगळेच पक्ष तिथं पडले, म्हणजे सर्वच पक्षांच्या अपेक्षा आहेत की मला आता या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जसे आहेत की कोस्टल रोड्स आहेत, मेट्रो लाईन्स घ्या, हॉस्पिटल्स रिनोव्हेशन, वॉटर सप्लाय प्रोजेक्ट्स, ड्रेनेज मॉडर्नायझेशन, स्मार्ट सिटी मॉड्यूल्स या सगळ्या गोष्टींचा भाग येतो. त्यामुळे शासनाचा पर्यायानं केंद्र शासनाचा खूप मोठा निधी हा मुंबईला मिळत असतो, राज्य शासनाचा निधी मिळत असतो. त्यामुळं मुंबईच्या महानगरपालिकेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. 29 महानगरपालिकांमधली सगळ्यात ताकदवर महापालिका असेल तर ती मुंबई महानगरपालिका आहे. आता राजकीय गणितं कशी असतील, म्हणजे एकनाथ शिंदे यांना घेऊन उद्धव ठाकरे, म्हणजे एकनाथ शिंदेंचा गट हा उद्धव ठाकरेंकडे येऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेचे नगरसेवक मिळून एखादा जादुई आकडा पार करून एखादा आपलं सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात का, हा एक महत्त्वाचा विषय आता राजकारणामध्ये चघळला जातोय. जसं की भाजप जर आज शिंदे सेनेसोबतच जर गेली तर त्यांनी 114चा पुढचा आकडा गाठून 118 त्यांची संख्या तयार होते. आणि अर्थातच 118 जर संख्या तयार होत असेल तर महापौर हा भाजप आणि शिंदे सेनेचा होणार. मात्र मी मगाशीच जसं सांगितलं त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस या गोष्टीला ऐकतील का? कारण अनेक दिवसांची वाट बघून असलेले महापौरपद मुंबईसाठी लढणारे आम्हीच आहोत. हिंदूंचा मुद्दा असेल, मराठी माणसांचा मुद्दा असेल, या सर्व गोष्टींवरती राजकारण करून देवेंद्र फडणवीसांनी साम दाम दंडभेद या सर्व नीतींचा वापर करून अखेरीस महानगरपालिकेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी 100+ नारा दिलेला असताना 100+ तर झाले नाही, पण बऱ्यापैकी त्यांनी आकडा गाठलाय. नंबर 1चा पक्ष तो बनला. आता शिंदे सेनेसोबत त्यांना जाऊन काय गोष्टी तडजोडीमध्ये बसवता येतील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कदाचित एक दुसरा ऑप्शन जो आपण नेहमी बघत असतो, जो प्रघात पडलाय आता, 2.5 वर्षासाठी 2.5 वर्ष तुमच्याकडे मुख्य महापौर पद ठेवा आणि 2.5 वर्ष आमच्याकडे महापौर पद असू द्या, असा एकंदरीत एक निर्णय होऊ शकतो का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण अनेक महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला सत्ता दोन पक्ष मिळून स्थापन करतात त्यावेळेला असाच प्रघात पडलेला आहे की 2.5 वर्ष तू आणि 2.5 वर्ष मी, अशा पद्धतीनं देखील चर्चा होऊ शकतात का? किंवा शिंदेंना त्यांची गोची होते, शिंदेंना त्यांना अडचण होते, हे त्यांना जितकं लवकर कळेल आणि त्यांनी जितक्या लवकर बाजूला होऊन आपला स्वतःचा निर्णय घेऊन कदाचित ठाकरे सेना, काँग्रेसची काही नगरसेवक यांच्यासोबत घेऊन जर सत्ता स्थापन केली, अर्थात महापौर स्थापन केला, महापौर पदाचा मॅजिक फिगर जर गाठण्यात ते यशस्वी झाले तर अर्थात भाजपला याचा धक्का मिळू शकतो. याची सर्व आकडेवारी, याची बांधणी ही सध्या आज आपण चर्चा करतोय, तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यावेळेला ही बांधणी, आकड्यांची बांधणी होते. अर्थातच या सर्व विषयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता निकाल लागलाय. 15 जानेवारीला मतदान झालं, 16ला रिझल्ट लागलाय, आज 18 तारीख आहे. 2 दिवस झालेत निकाल लागून. महाराष्ट्रातील प्रत्येकाचं लक्ष आहे की माझ्या महानगरपालिकेमध्ये, आमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेमध्ये, शहराच्या महानगरपालिकेत कुठला पक्ष बसतो, कुठल्या पक्षाचा महापौर बसतो. त्याचबरोबर आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे की महापौर पदाच्या सोडतीचं पण आरक्षणाचा विचार केला पाहिजे. त्याच्यातही आता महापौर पक्षाचा बसतो हा एक मुद्दा जरी असला तरी त्याबाबतही रडारड असू शकते. कारण की आरक्षण ज्या वेळेला निघतं, अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, इतर मागास प्रवर्ग असेल, यांच्यासाठी आरक्षण निघतं, आरक्षण सोडत असते आणि त्याच उमेदवारांना तिथे चिठ्ठी पद्धतीनं म्हणा किंवा बिनविरोध म्हणून निवडलं जातं. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला मुंबई महानगरपालिकांसह, आज आपण फक्त मुंबई महानगरपालिकेबद्दलच बोललो, येत्या काही दिवसामध्ये या संपूर्ण 29च्या 29 महानगरपालिकांचे महापौर हे विराजमान झालेले असतील. त्यावेळेला अधिक चित्र स्पष्ट होईल. मात्र तुर्तास एक गोष्ट महत्त्वाची आहे की मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण याचा फैसला आता होतोय, याच्यावरती काम चालू आहे. अर्थात शिंदे असतील, फडणवीस असतील, म्हणजे ठाकरे जे आहेत त्यांना सुद्धा, ठाकरे बंधूंना आपण विचारात घेणं गरजेचं आहे. कारण की त्यांच्या पडद्यामागून कुठला तरी गेम सुरू असू शकतो, याच्याबद्दल मला तरी शंका नाही. त्यामुळं काही होऊ शकतं, राजकारण आहे आणि
फिगर जे आहेत, मॅजिक फिगर ज्याला आपण काय म्हणतात त्याला, हे पक्षीय बलाबल हे हे चंचल असतं. म्हणजे त्यावेळेला कुठल्याही पक्षामध्ये कुठलेही लोक अचानक भरती होऊन एखादा पक्ष स्थापन करण्याचा दावा करू शकतात किंवा आपली सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतात. त्यामुळे ही गोष्ट इथे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे, की राजकारणामध्ये काही कधी कुठे होऊ शकतं. राजकारणामध्ये म्हणतात राजकारणी हा कधी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कधी कायमचा मित्र नसतो. त्यामुळे अर्थातच आज आपण इथेच थांबू. एकंदरीतच येत्या 2, 3, 4 दिवसामध्ये आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल. संपूर्ण महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लावून आहे आणि मुंबईचा महापौर कोण होणार आपल्याला येत्या काही दिवसातच कळेल. तो मी यावेळेला इथेच थांबतो. तोपर्यंत मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.